वागा सोमवागा प्रेम नगरा वारी सावध हो नि भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरी तरुणगा निवती हरोहरी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन तुझे चरण संतांच्या त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियता काय माझी वाणी मानेल समतासी रंग उचितासी अपुलिया माझी वारी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम कहीं कळा मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमच्या अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी विठ्ठल कैलासिका देव भोळा चक्रवर्ती कैलासिका देव भोळा
पार्वतीचा पती विराज. नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता नवरंग भूमिका कीर्तनी विभूती लोका, टाळ मृदुंग श्रुती विकातया माझे नमन दंडवत विठ्ठल. प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. 5 ब्रह्मापैकी एक शांती ब्रह्म, पैठण निवासी नाथबाबा यांचा उत्कृष्ट असा भगवान परमात्मा भक्तांचा कसा कैवारी होतो, त्या कैवारीपणाचं एक महत्व वारीच्या रूपातून, वारीच्या रूपकाच्या माध्यमातून या अभंगातून मांडतात. अभंग आहे नाथबाबांचा, अभंग आहे 3.5 चरणाचा. 3.5 आहे ना. विठ्ठल अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देण्यागत्याचा तो असा. श्री खंडेराय खंडोबा यात्रा महोत्सव, मौजे पुण्य पावनभूमी माऊली नगर उमरेगाव. गेली 9 वर्ष झाले. 9 चालू आहे का? गेली 8 वर्षापासून या उत्साहाची सुरुवात झालेली आहे. हे वर्ष 9 आहे. 9व्या वर्षी माझ्याकडं आलेली सेवा आहे. यथामती येत अवकाश अभंग आहे नाथबाबांचा उत्कृष्ट असा. त्याच्यात खंडेरायाचं वर्णन आहे, पण ते वेगळ्या स्वरूपाने आहे, जरा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आहे. आता बरेच खंडोबाचे भक्त आहेत, पण या वेशानं खंडोबाला बघत नाहीत, कारण त्यांना खंडोबाच कोण आहे माहिती नाही अजून. बरीच कीर्तन ऐकली, 9 वर्षापासून आपण सेवा करतोय, उत्सव करतोय, पण खंडोबा ते खंडेराय म्हणजे नेमकं हे रूप कसं प्रगट झालं, त्यांची यात्रा कोणत्या टायमाला असते, काय काय नाही, काही नाही. तसं तर बऱ्याच ठिकाणी हा यात्रेचा उत्सव मार्गशुद्ध षष्ठी, जिला आपण चंपा षष्ठी म्हणतो, चंपा षष्ठीला उत्सव होत असतात. पण आता यांचा काय नियम आहे काय माहिती नाही, काय मंदिर बांधलेलं वर्धापन दिवस असेल ना काय असेल, पण शक्यतो चंपा षष्ठीला खंडेरायांची यात्रा मोठ्या प्रमाणात गावोगाव होत असते. आता षष्ठीचा जर विचार केला तर धर्मशास्त्रामध्ये 3 षष्ठ्या आल्या विशेष करून. तसं तर संप्रदायामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, पंचांगामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथीला महत्व आहे. एकही तिथी अशी बिगर महत्वाची नाही. पण आपलं तिकडे लक्ष नसतं का, आपल्याला तिथी कळत नाही, तारीख कळते. तुमचं जाऊ दे, आम्ही कीर्तन घेताना सुद्धा तारखेवरच घेतो, आणि पुन्हा तिथी आली हा माझ्या लक्षात नव्हतं. तिथीवर कोणच बघत नाही. तुम्ही शिंदे महाराजांना फोन करा सोलापूरकरच्या, महाराज आपल्याला एक तारीख पाहिजे, तिथी सांग रे. तारीख बोललो म्हणजे काही जणी एकादशीला 12च्या पुढं दूध भाकर कुस्करून हालते. एकादशीची 12 आरतीची बघा, आपला दिवस 12ला बदलत नाही. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, कॅलेंडर बघतो, पंचांग बघतो, म्हणून का प्रत्येक तिथीला महत्व आहे. प्रत्येक एका तिथीचा विचार करा. प्रतिपदा, प्रतिपदेला काय महत्व आहे, बली प्रतिपदा पाडवा, द्वितीया यमद्वितीया भाऊबीज, अक्षय तृतीया
अंगारकी चतुर्थी, नाग, रंग, वसंत, नाथ, पंचमीच म्हणायचं स्वर धरायचं. एका मेंढऱ्याच्या मागे सगळी मेंढरं गेलेली. नाथ, रथ, कृष्ण, राम, विजया, एका, वसु, धन, अनंत, अमावस्या आणि पौर्णिमा. कुठली तिथी राहिली? हे शिकवायला अकरावाला शिकवणं गरजेचं आहे. मराठी महिने पाठ नाही, इंग्रज सगळं पाठ. घरी आल्यावरती म्हणते पप्पा मी इंग्लिश चांगले बोलावले, बोल बर. ते लगेच माहिती बापालाच म्हणते यू आर बफेलो. बाप म्हणते यू आर राईट. करेक्ट बोलायला पोर. बफेलो म्हणजेच काय माहित नाही याड्या. असा विषय होतो. म्हणून मराठी आपली संस्कृती बुडू देऊ नका. प्रत्येक स्थितीला महत्व आहे. षष्टी, 3 प्रकारच्या षष्टी आहेत बरं का. एक आहे 60 वर्षानं एकदा योग येतो त्या षष्टीचा. अजून माझ्या तरी जीवनात आला नाही. येईल का नाही याची गॅरंटी नाही. 60 वर्षानं एकदा तिचा येतो. तिचं नाव आहे कपिला षष्टी. 2 नंबरची षष्टी नाथ षष्टी. कारण त्या षष्टीला नाथ महाराजांच्या जीवनात 6 विशेष प्रकार घडलेले आहेत. कोणते घडलेत? आता 9 मार्चला आपला सप्ताह त्या तिथीला बसतोय. त्या दिवशी कीर्तनात ऐकायला मिळेल तुम्हाला नाथ षष्टी. आणि महत्वाची जो यात्रेचा उत्सव साजरा केला जातो, खंडेरायाला ज्या कारणाकरता प्रगट करायला लावलं, सगळे गणगंधर्व 100 गणगंधर्व किन्नर जाऊन भगवान शिवशंकरांना प्रगट करायला लावलं खंडेरायाच्या रूपामध्ये. ती तिथी म्हणजे ती तिथी नाही, त्या मणी आणि मल्लाला मारलेली तिथी आहे. खंडेरायांचा प्रगट दिन, खंडेरायांचा अवतार आहे चैत्र शुद्ध पौर्णिमेला. म्हणून जेजुरी गडावर अजूनही चैत्र शुद्ध पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. आणि माघ पौर्णिमेला यात्रा भरते. ते म्हाळसाबाई त्यांच्या पत्नी म्हाळसा देवींचा जन्मदिन आहे. म्हणून माघ शुद्ध पौर्णिमेला, चैत्र शुद्ध पौर्णिमेला, आणि जर अमावस्या सोमवारी आली तिचं नाव सोमवती अमावस्या. तर मग या तिथीला जेजूर गडावर जिथं जिथं खंडेरायांची तीर्थस्थान आहेत, क्षेत्र आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा उत्सव होतो. अभंग आपल्याला 15 ते 20 मिनिटात अभंगाचा भावार्थ बघायचा आहे. लय लांब व्हायचं ना अभंगाला. फक्त थोडं खंडेराया समजायचे. आज खंडेरायाबद्दल माहिती बघू आपण आजच्या कीर्तनामध्ये. कारण बऱ्याच कीर्तनात मी अभंग सांगितलं, पण किती सुधारलेत अभंग सांगून. त्यापेक्षा जरा खंडोबा कुळून घेऊ आपण. ऐक नाही, खंडेराया बघू आपण. ऐका, चंपा षष्टीला का महत्व आलं? खंडेरायांचा प्रगट दिन आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा. एक वेळेची कथा आहे. भगवान शिवशंकर कैलासाच्या ठिकाणी आपल्या आसनावरती विराजमान आहेत. माता पार्वती आई साहेबांनी प्रश्न केला, देवा असं एखादं ठिकाण सांगा, अशा एखाद्या ठिकाणची कुठली तरी कथा सांगा जे रम्य आहे, जिथे गेल्यानंतर मनाला प्रसन्नता प्राप्त होईल, मन प्रसन्न बहरून जाईल असं ठिकाण सांगा. भगवान शिवशंकर सांगतात, पार्वती मणिचूर्ण नावाचा एक पर्वत आहे आणि त्या मणिचूर्ण नावाच्या पर्वतावर 7 धर्मपुत्र ऋषी आपल्या सहपत्न्यासहित त्या पर्वताच्या ठिकाणी गेले. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या पर्वताच्या शेजारीच मणिपूर नावाचं नगर आहे. त्या नगरामध्ये पर्वतावर हे ऋषी गेले. आराधना, तपश्चर्या, मन प्रसन्नतेसाठी गेले. कारण तिथलं वातावरण चांगलं आहे. कारण कालाला, देशाला फार किंमत असते. कुठलंही कार्य करायचं असेल तर ठिकाण महत्वाचं आहे. कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही देशामध्ये योग्य कार्य होत नाही. म्हणून 6वा अध्याय बघा ज्ञानेश्वरीमध्ये. योग करण्याकरता जागा कशी लागते, काल कसा लागतो, त्याचं वर्णन आलेलं आहे. त्या ठिकाणी सप्त ऋषी गेलेले आहेत. गेल्याच्या नंतर त्या मणिपूर नगरामध्ये 2 दानव होते, 2 राक्षस होते, भाऊ होते ते 2 जण. एकाचं नाव आहे मणी
आणि दुसऱ्याचं नाव आहे मल्ल. मणी आणि मल्ल. या दोघांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, तप केलं. ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, परमभई तथास्तु, मागा काय पाहिजे ते दोघं म्हणले, आम्ही अमर राहावं असं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणले, जी गोष्ट त्या दुकानात मिळत नाही तीच गोष्ट मागायला मिळते. कसं काय? कैसे थोरवीचे मानप आहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, आणि तोही पुनरावृत्तीच्या मापा सिद्ध झाला. मलाही मरावं लागतं, तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करताय? अमर होण्याची. मी तुम्हाला अमर करू शकत नाही, पण असं काहीतरी विशेष वरदान देऊ शकतो की तुम्ही शक्यतो लवकरात लवकर मरणार नाही, असं काहीतरी वरदान देतो. बरं द्या म्हणे. काय वरदान द्यायचं? त्यावेळेस ब्रह्मदेवानी वरदान दिलं, तुमच्या शरीराला, दोघाही बंधूच्या शरीराला शस्त्र लागलं. शस्त्र लागलं आणि त्याच्यातून रक्त पडलं, पृथ्वीवर रक्त पडलं, पृथ्वीवर तुमच्या रक्ताचा थेंब पडला. मग मणीचा पडू अगर मल्लाचा पडू, मणीचा पडला तर दुसरा मणी तयारच. रक्ताचा थेंब पडला की दुसरा दानव तुमचा रूपानं तयारच होईल. त्यामुळं तुमच्या शत्रूनं किती जरी मारलं, किती मारून मारून मारणार आहे, पुन्हा त्याचं रक्त पडणार आहे, पुन्हा तेवढेच तयार होणार आहेत. रामायणामध्ये एक असा राक्षस होता, महिरावण. काय रावण? महिरावण. तसंच आहे, अगदी तसंच तपश्चर्या केली. आणि मग हे कोणालाच ऐक नाही गेले की आता यांनी तिन्ही लोक जिंकले, स्वर्ग मृत्यू पाताळ, सगळ्यांवर विजय मिळवला. देव दानव, यक्षगण गंधर्व किन्नर गो ब्राह्मण या सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. हे जे 7 ऋषी, धर्मपुत्र ऋषी गेले होते मणी चूर्ण नावाच्या पर्वतावर, त्या ठिकाणी जाऊन ह्या ऋषींच्याही झोपड्या उद्ध्वस्त केल्या. सगळं यज्ञाची होम हवन जी सामुग्री होती ती यज्ञ मोडलं, सगळं केलं. आणि ऋषींना सुद्धा त्यावेळेस वाईट वाटलं, काय करणार आता, ह्या दानवांचा निपांत कसा करायचा, दानवांचा या राक्षसांचा बंदोबस्त काय करायचा. म्हणून हे सर्वजण, स्वर्गाचा राजा इंद्र त्याच्याकडे गेले. इंद्रालाच घरानं सांगितलं, इंद्रदेवा असे 2 जण भाऊ आहेत, काहीच करू देत नाहीत मूर्ती लोकांच्या ठिकाणी. इंद्र म्हणलं, आमच्याकडे बी आली होती, आम्हाला जगू दे नाही. मग चला म्हणजे आपण मग ब्रह्मदेवाकडे जाऊ. ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणजे ते माझ्याकडे खात नाही. कस काय? घोटाळा करायचं तेवढं माझ्याकडं, निस्ताराचं मग दुसरं खाते प्रमुख आहे म्हणजे तिकडे जायचं म्हणजे. पुन्हा विष्णू परमात्म्याकडे गेले. विष्णू परमात्म्याने सांगितलं, बरेच निस्तारले म्हणजे मी खाते, पण एवढंही खातं माझ्याकडे बी शक्य नाही म्हणजे. मग सगळे मिळून कैलासाच्या ठिकाणी गेले, भगवान शिवशंकराकडे. भगवान शंकराची प्रार्थना केली. शिव बोला चक्रवर्ती वाचे वदता शिवनाम, दयालवादी क्रोधकाम. कैलाशिराला शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुटी झळावी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. अशी प्रार्थना केली. भगवान शंकर उठले. काय झाले? अहो काय झालं म्हणजे काय, 2 दानव त्रास देतात, राक्षस आहेत. शंकराने विचारलं, कोणी पुढाकार दिला त्यांना? ब्रह्मदेवाने. म्हणजे त्यांनी करायचं, निस्ताराला माझ्याकडे यायचं का? बरं असू द्या म्हणजे ठीक आहे. रागावलेले भगवान शिवशंकर एका शिळेवरती आपल्या बांधलेल्या जटा सोडल्या आणि शिळेवरती दान 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 प्रलय काळासारखा आवाज येत होता. जटा आपल्याला सुरुवात केली. महान तेजस्वी असणारी महामारी नावाची एक राक्षसी जटेतून तयार झाली. अग्नीसारखं स्वरूप होतं तिचं, अग्नीसारखं इतकं तेज होतं. आणि तिला शांत करण्याकरता पुन्हा त्याच्यात तूप वाटायला सुरुवात केली. त्या महामारीचं नाव पडलं घृतमारी. घृत म्हणजे तूप. कसं तरी शांत केलं तिला. आणि भगवान शंकर म्हणजे चला जायचं, पण म्हणजे हे युद्ध आता त्यांना माहितीच होतं कोणाला मारायला जायचंय, कसे आहेत काय नाही. महादेवाने विचार केला,
हे युद्ध माझ्याच्याने एकट्याच्याने शक्य नाही. मग त्याला सपत्नीक जावं लागेल. पार्वती आईसाहेबांना सांगितलं, पार्वती तुलाही युद्धात यावं लागेल, जशी तुमची आज्ञा. आणि आईसाहेब ही निघाल्या. भगवान शिवशंकर, पार्वती माता आणि 7 कोटी शिवगण घेऊन या 2 बंधूला मारण्याकरता भगवान शंकर निघाले कैलासावरून. 7 कोटी शिवगण घेतले, आले. घरगोर युद्ध चालू झालं. मणिमल्ल आणि भगवान शिवशंकर. 7 कोटी शिवगण. निरोप दिला त्या मणिमल्लाला, म्हणजे कैलासावरून महादेव यायलेत म्हणजे शिवगणाला घेऊन. ते पहिलंच वरानं मातलेली होते. त्याला वाटलं महादेव आला काय आणि विष्णू आला काय. कुणी जरी आला तरी रक्ताचा थेंब खाली पडला की दुसरा मणिमल्ल तयार आहे. महादेवाने किती जरी मारले तरी आम्ही आहे तसेच राहणार. कुणी त्यांना म्हणजे मरणाची भीतीच राहिली नव्हती. कोणी येऊ द्या म्हणे, काय त्याला एवढं येऊ द्या. भगवान शंकराने युद्ध करीत असताना पार्वती आईसाहेबांना एवढ्या करता आणलं होतं. पार्वती आईसाहेबाला सांगितलं, पार्वती मी या दोघांना मारतो, फक्त तू आल्यासारखं एक काम करायचं. काय? सोबत आलं तर काम करण्यासाठी यावं. ठीक नाही? पार्वती आईसाहेबांना एक काम करायचं. कोणतं काम करायचं? मी ज्या वेळेस त्या मणीला किंवा मल्लाला मी शस्त्र मारेन, त्याचं रक्त पडायला लागलं की फक्त रक्त त्याचं काय करायचं, खाली पडू द्यायचं नाही. त्या रक्ताची विल्हेवाट तू लावायची. पृथ्वीवर रक्त पडू द्यायचं नाही त्याचं. आणि आई साहेबांनी तेवढंच काम केलं. भगवान शिवशंकरांनी ज्या वेळेस ते रक्त शस्त्र मारणार की लगेच रक्त पडणार की तेवढ्यामध्ये आई साहेबांनी ते काय करायचं, धारण करायचं, हे करायचं त्याला भांड्यामध्ये म्हणा काय, ते पृथ्वीवर पडू द्यायचं नाही एवढी व्यवस्था केली. आणि असं केल्यामुळं भगवान शंकराच्या हातून मणी आणि मल्ल दोघही बंदूक काय झाले, वध झाला, मरण पावले. आणि मरत असताना अंत समयाला त्या मल्ल नावाच्या राक्षसानं भगवान शंकराला प्रार्थना केली, आता आलायच ना मारायला, तुझ्या हातून मरतोय ना, आणि जाता जाता तुझ्या हातून मेलोय हे जगाला कळू दे. जाता जाता तुझ्या हातून मेलोय हे जगाला कळू दे, आणि तुझ्या नावाच्या आधी माझं नाव लागू दे. याला म्हणावं राक्षस. देवाच्या सुद्धा नावाच्या अगोदर काय लागावं, माझं नाव लागावं. म्हणून मल्ल राक्षसानं प्रार्थना केली. अर्थातच त्याचा अर्थही त्याच्या नावात दडलेला आहे बघा. मल्ल, मल्लाचा आरी, म्हणजे आरी म्हणजे कोण, शत्रू. मल्लाचा आरी म्हणजेच मल्हारी, असं भगवान शिवशंकराला नाव पडलं. आणि हे सप्त ऋषी जे धर्मपुत्र ऋषी आलेले होते त्यावेळेस भगवान परमात्म्याने रूप घेतलं चतुर्भुज. एका हातामध्ये डमरू आहे, एका हातामध्ये तोमर आहे, एका हातामध्ये त्रिशूल आहे. अशी 4 शस्त्रास्त्र घेऊन चतुर्भुज रूप धारण केलं. एका हातात खंडा नावाचं शस्त्र आहे, खंडा. आणि मग ते ऋषी म्हणले, देवा हे खंडा नावाचं शस्त्र धारी तुम्ही आहात, तर तुम्हाला आम्ही आजपासून नाव देतो या शस्त्रामुळं. तुम्ही खंडा नावाचं शस्त्र धारण केल्यामुळं आजपासून तुमचं नाव खंडेराव. कळालं का, खंडेराव. हे ऋषींनी नाव ठेवले महादेवाला. आणि मल्ल नावाच्या राक्षसानं वरदान मागितलं, तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लागावं. मल्हारी, मार्तंड. मार्तंड याचा अर्थ प्रवीण, त्या क्षेत्रामध्ये निपुण असणारा, या राक्षसांना मारणारा, मल्ल राक्षसाला मारणारा, मार्तंड, युद्धामध्ये मार्तंड असणारा, म्हणून मल्हारी मार्तंड त्या दिवसापासून प्रगट झाले ते खंडेराव. विठ्ठल मग या खंडेरायाला पूजा करण्याकरता, आराधना करण्याकरता त्याचे भक्त, मग त्याची प्रत्येक देवतेची आराधना साधना वेगवेगळी आहे. आता पांडुरंगाचे आपण भक्त आहोत, वारकरी आहोत. आपण पांडुरंगाची आराधना करीत असताना लावणी मृदंग हा आपला काय वारकऱ्याचा नियम आहे, साधना आहे.
पण आता खंडेरायाची भक्ती करीत असताना खंडेरायाच्या पूजेला काय लागतं, खंडेरायाला नैवेद्य कुठला लागतो, खंडेरायाची आरती कशी होते, याच्या अभंगाच्या माध्यमातून पुढे बघायचं आपल्याला. खंडोबाला नैवेद्य केला जातो चंपाषष्ठीला किंवा यात्रेच्या दिवशी. तो नैवेद्य कशाचा असतो, त्या नैवेद्याला म्हणतात काय, तो नैवेद्य असतो बाजरीच्या धान्याचा, बाजरीचा. आणि त्याला भाकर म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं, रोडगा. बाजरीच्या धान्यापासून काय करायचा, रोडगा करायचा, रोडगा. आता हे पुढच्या तरुण मुलींना, त्या पुढच्या कोणाला जमत नाही ते करू जाणं जुन्याच, पहिल्या वृद्ध म्हाताऱ्या बाया असतील त्याच रोडगा. ह्या दिंडीत आल्या तर ह्याला चपाती जमत नाही, ह्या चपाता करतात, ह्याला रोडगा काय करणार, रोडगा करायचा. बर, त्या रोडग्यावर मग भाजी म्हणून काय, नैवेद्याबरोबर नुसता रोडगा चालत नाही, एक भरीत केलं जातं, भरीत भाजी केली जाते. काय काय असतं त्या भाजीला, नवीन कांद्याची पात, जुनी नाही, नवी कांदे आलेले, ते कांद्याची पात. बर, अजून वांग, वांग्याचं भरीत करायचं. पण ते वांग गावरान असावं. गावरान म्हणजे तुम्ही बाजारात आपल्याकडे नाही, पुणे मुंबईला जावा, एवढाले मोठी वांगे आहेत, एवढेले. एका बाईनं नवऱ्याला फेकून आणलं, चक्कर येऊन पडलं ती, देवी वांगे. खोटं वाटत असलं तर चला बाजारात माझ्या संग मंडईला पुण्यात, मी बघितलंय. पण ते वांग कसं असावं, गावरान वांग असावं. खंडोबाला चटणी करायची असते त्या दिवशी, चटणी. आणि ती चटणी करायची लाल कुडीचा लसूण. लसणाचे दोन प्रकार आहेत, पांढरा कुडी आणि लाल कुडी. पांढरी कुडी खंडोबाला चालत नाही. बर, हा नैवेद्य दाखवताना, नैवेद्य तयार करताना करणाऱ्यानं आंघोळ करून करायचं, सचेल असणारं स्नान करायचं. कालचं पाणी, शिळं पाणी वापरायचं नाही, नवीन ताजं पाणी आणायचं, स्नान, पवित्र स्नान करायचं, वस्त्रही त्याच पद्धतीचं परिधान करायचं आणि नैवेद्य करायचा. नाहीतर दात घाशीत घाशीत निघाला टावेलवर, कुठं येतो की खंडोबाला निवड दाखवून. हे निवड दाखवली तर बातमी त्या काय बोर उचके हाणाले, मग असं हानीला तर तू पारुसाच निघाला, देवाला पारुस नाही रे जबरदस्त. नैवेद्य दाखवायला सचेल स्नान केलं असावं, पवित्र स्वरूप असावं. आणि पवित्र सोहळ्यामध्ये खंडोबाला हा रोडगा आणि भरिताचा काय दाखवायचा, नैवेद्य. बर, अजून एक केलं जातं प्रकार, काय, तळी. तळी जर कोण आहे ते खंडोबाचे भक्त हातवरी करताव का नाही, का मीच सांगू पांडुरंगाचा भक्त. तळी तळी भरली जाते. तळीला काय असतं, काय काय असतं, खोबरं असतं, रागिणीची पानं असतात, अजून बरंच काय काय असतं त्याच्यात पुढचे पदार्थ. आणि त्याची ती तळी भरायची आणि 3 वेळेस अशी ओवाळून खंडोबाला दाखवायची. त्याचे प्रकार आहेत 3च वेळेस. आता 3च वेळेस का, त्याची बरीच कारण आहेत. म्हणून कारण खंडेराया असं दैवत आहे दादानो, हे भगवान शंकराचा अवतार आहे. त्यामुळे या देवतेला कशी बी गलिच्छ पूजा, अशुभ जाणं, अपवित्र जाणं ह्या देवाला जमत नाही. पांडुरंगाकडे जमली की नाही, 80 वर्षाची तरी दात घातलो तरी तिची उष्टी बरं खाल्ला न म्हणे. उच्चिष्ट अथवा त्याला प्रमाण थोडे, आणि तुका म्हणे पण महादेवाला जमत नाही. स्वतः कसे बी लागतील, अंगाला राख लावून राहतील, पण भक्त येताना निर्मळ पाहिजे त्यांना. विठ्ठल आणि या देवाला जाताना व्यवस्थित गेलं पाहिजे, कारण हे दैवत फार भोळत तेवढंच रागीट आहे. तिसरा जर डोळा उघडला येणं मग काय खरं नाही. म्हणून या खंडेरायांच्या म्हाळसा आणि बानू हे तुम्हाला चरित्र कथा सिनेमामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, सगळं रोज टीव्हीला बघायला लागले. त्याच्यामुळे पुढची कथा काय लांबवायची गरज नाही. म्हाळसा म्हणजेच पार्वती मातेचा अवतार आहे. तीच पार्वती माता म्हाळसा झाल्या.
आणि जेजूरगडावर जेजूरगडाची जुनी परंपरा पूर्वपार परंपरा चालत असलेली सांगितली. हे अनादी कालापासून बांधलेलं मंदिर आहे खंडेरायाचं. म्हणून खंडोबाची भक्ती करीत असताना डुप्लिकेट दांभिक भक्ती करायचं नाही. लय डेंजर खेळा खंडोबाचा. कसा? त्या खंडोबानं औरंगजेबाला सुद्धा नमवलंय. असा इतिहास आहे औरंगजेबाला सुद्धा. कसं काय सांगतोय का? यवत पासून 17 किलोमीटर अंतरावर भुलेश्वर नावाचं महादेवाचं देवस्थान आहे. भुलेश्वर. आम्ही वारीला जात असताना सासवड मध्ये 2 मुक्काम असतात. तिथूनच त्या भुलेश्वर पासूनच एक 5 किलोमीटरला आमच्या मित्राचं गाव आहे नायगाव म्हणून, वाघमारी कंपनी. त्यांनी आम्हाला नेलं ते भुलेश्वर दर्शनाला. असं रमणीय मंदिर आहे ते. खरोखर मी आतापर्यंत एवढी महादेवाची मंदिरं बघितली. नारदाच्या गादीवर तसं मंदिरच बघितलं नाही कुठं. ते भुलेश्वराचं. नामदेव महाराजाच्या गाथ्यात सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे भुलेश्वराचा. तिथं स्वतः पांडुरंग परमात्मा 3 रात्री राहिले त्या भुलेश्वरावर. आणि हा औरंगजेब ज्या वेळेस सगळी हिंदूची देवस्थान उद्ध्वस्त करीत निघाला आणि त्यानं त्यावेळेस भुलेश्वरचं मंदिर उद्ध्वस्त केलं. तिथल्या मंदिराचा सगळा काय केला, विध्वंस करायला सुरुवात केली. आणि त्या औरंगजेबाला कळालं की इथूनच जवळ, मग तिथून भुलेश्वरून किती एक 22 ते 23 किलोमीटरवर जेजुरी. त्याला कळालं की इथून जेजूर नावाचा गड आहे आणि तिथं खंडेरायाचं मंदिर आहे. त्यांनी विचार केला हिंदूचं एक बी मंदिर ठेवायचं नाही. त्या खंडोबाच्या मंदिराला बी आपण काय करायचं, उद्ध्वस्त करायचं, पाडायचं. खंडोबा किती डेंजर आहे एवढं सांगावलं बरं का. बघा ऐका. आणि मग त्यावेळेस तो औरंगजेब गेला निघाला जेजूरगडाला. तिथे गेल्याच्या नंतर काय हळव्या मनाचे भित्रे होते. औरंगजेबाची स्वारी आली कळाल्याबरोबर त्यांनी रान गाठलं, आपले घर गाठले, पळून गेले, कोण कोण पसार झाले. काय झाले म्हणजे काय निष्ठावान होते, ज्यांची खंडेरायावर भक्ती होती. काय करेल ते खंडेराय करेल. तारीशी आतवा तारी मारी. काय करायचंय ते कर देवा, तुझ्या हातात आहात, तुझ्या दरबारात आहोत आम्ही. निष्ठा पाहिजे. होऊ नये तसं. आता एवढी कीर्तनाला मन लावून कीर्तन ऐकायला गेलं अशात एखादा कोबरा नागागर वाघ यावा. किती जण थांब चाल बरं कीर्तनाला. तुमचं कशाला, तुमच्या आधी मी बरमगाव गाठलं. तुमच्या आधी गाव गाठल, त्या कॅनेलला गेल्यावर अभंग म्हणेन, देह जावो अथवा हे मान्यापुरतं झालं. पण निष्ठा महत्वाची आहे. खंडोबावर निष्ठा होती तेवढे त्यांनी काय केलं, ते मंदिर गावाला लावून घेतला. आतून दरवाजे लावले सगळे आणि बसले मध्ये खंडेरायाची स्तुती करत, प्रार्थना करत. खंडेराय खंडेराय काय असेल त्याचे श्लोक असतील, नाममंत्र असेल, खंडोबाला प्रार्थना करू लागले. खरंच खंडोबा आहे. आणि ज्या वेळेस हा औरंगजेब गेला तर ते दरवाजा लागलेला, मंदिर काय उघडत नाहीत. मंदिरच दरवाजे तसे होते, मंदिर उघडत नाहीत. मग ते मंदिर तर पाडायचंय, आत तर घुसायचं. मग त्यांनी ते सुरंग लावला. सुरंग. सुरंग म्हणजे ते ब्लास्टिंग असतं बघा, दगड फोडायचं तसं. ते त्या मंदिराला, त्या बांधलेल्या दगडाला सुरंग होल पाडायला सुरुवात केली. सुरंग. जसं त्यानं पहिलं सुरंग पाडलं, हे सगळं मुस्लिम सैन्य, मामू, गोल टोपी, लुंगी, कोण दाढी, कोण बॉडी अशी गेलेली. आणि मग ते सुरंग लावला आणि खंडेरायाने विचार केला, इथवर आलायस का सुरंग लावण्यापर्यंत. अरे माझे भक्त मध्ये बसले माझ्या नावानं दयनीय अवस्थेमध्ये. त्या सुरंगातून खंडोबानं भुंगे सोडले. आणि जी भुंगे जी निघाली या मामूकड, कोणाच्या टोपीत, कोणाच्या दाढीत. या अल्लाह खुदा या परवीदार, त्यांची ती भाषा असते. काय अल्लाहला प्रार्थना करायला जे पळायला लागले म्हणता. औरंगजेब म्हणला बाप रे, बहुत देवळं पाडे पण हे बहुत खतरा देवळ. माझी जरा हिंदी कच्ची आहे.
बहुत खतरनाक आहे म्हणजे देव ये. अरे खतरनाक काय, त्यावेळेस काही मुस्लिम सुद्धा त्या मंदिरावर काय होते, विश्वस्त होते, काही हिंदू होते. त्यावेळेस औरंगजेबाला सांगितलं, औरंगजेब हे साधं देवस्थान आहे, साक्षात महादेव आहे. एवढं भुंग्यावर तर भागले, तुला वाचायचंच असेल तर एक काम कर. काय करायचं, या देवस्थानच्या नावाने 1,00,000 रुपये धनादेश दे. 1,00,000. आणि 1,00,000 रुपये औरंगजेबानं खंडोबाचं मंदिर जेजुरीचं बांधायला दिले. लोकांनी त्या भुंग्याचं नावच बदललं. लोकांनी भुंग्याचं नाव काय ठेवलं, सावकारी भुंगे. सावकारीच वसूल केली किंवा त्याच्याकडून सावकारी वसूल केली महाराज औरंगजेबाकडून सुद्धा. आणि म्हणून खंडेराय देवता असा आहे, त्या औरंगजेबाला सुद्धा जमलं नाही. काय काय खंडोबाला गांडवाला जाते, तुला गावाला गंडवी नव्हे ना, गाव गांडवाचं आहे का खंडोबाला. मग बघा तुझ्या आता नळदुर्गची यात्रा काल परवा झाली, किती भक्त स्थितीवर होते त्याच्यात. हलकीवाला पेल्याला, डुलकीवाला पेल्याला, काठीवाला झोलाल्याला, तर ती वासारीवाला हाला. मला निंदा करायची नाही, दोष काढायचा नाही, पण दादा दारू पिऊन देवाला जातात का एवढं सांगा. 90% लोक दारू पिलेले असते, 90% खंडोबाला गेलेले नळदुर्गला, म्हणून स्टॅम्पू पलटी होते. आपलं कर्म आड. आणि मग कोणा म्हणायचं काय उपयोग आहे देवाला जाऊन बे, आमच्या महागचा भोग. तुझा भोग तूच घेतलाय हातानं, खंडोबात निवांत आहे देवळात. त्यानं औरंगजेबाला भोग लावलं आणि तू दारू पिऊन गेलो, तुला येड्याने ठेवली वेळ. आणि असे त्या मंदिराचे बरेच जीर्णोद्धार. मग त्या काळातली जी बरीच विश्वस्त मंडळी होती, काही नगरची होती, काही पुण्याची होती, मग ते सगळं मंदिर बांधलं बघा जेजुरीचं. आणि त्यातल्या त्यात त्या मंदिराला विशेष सहकार्य कोणाचं असेल, विशेष सहकार्य, तर एक माऊली होऊन गेली होळकर घराण्यामध्ये. त्या माऊलीचं नाव आहे अहिल्याबाई होळकर. कोण होते आहे अहिल्याबाई होळकर, तिचं पुण्यतिथीचं कीर्तन ठेवा, मग सांगतो. मी अभ्यास करूनच येतो, तुम्ही कुठलं बी निमित्त ठेवा, त्याचं काळी मुडी मूळ PhD करूनच येतो येताना. तसला अर्धवट नाही, नाहीतर 4-2 गाणे म्हणले ह्याव द्याव केले. नाही नाही, विठ्ठल विठ्ठल अहिल्याबाई होळकर एक जिल्हा नाही, एक तालुका नाही की तिथं ते विकास केला नाही, घाट बांधला नाही. पंढरपूरचा सुद्धा घाट माझ्या माऊलीनं बांधला अहिल्याबाई होळकरांना. एक बाई असून एवढं काम केलं, फार इतिहास मोठा आहे तिचा. अंगावर शहारी येतील ऐकताना, एवढं काम केले समाजसेवेचं. राहावी तर तशीच. न्याय देताना सुद्धा स्वतःचा मुलगा रथाच्या चाकाखाली घातला आणि मारला, पण न्याय देण्यामध्ये कुचर केली नाही. काय हे याला म्हणायचं राजकारणी लोक, याला म्हणायचं सत्ताधीश. आताच आपल्या पोराला वाचवायला त्याला तिकडं अमेरिकेत नेऊन ठेवतील. नकोच ते बोलायला. आपण काय वारकऱ्याला कुठलाच पक्ष नसतो. आमचं एकच लक्ष, पांडुरंगा तुझ्यावर लक्ष. आमचा एकच पक्ष, पांडुरंगा तुझ्यावरच लक्ष. उरपाट झालं काय विठ्ठल. या खंडेरायाचे भक्त, त्या भक्तांना काय म्हणतात, 2 नाव आहेत बघा. उद्या ज्यांचा कार्यक्रम आहे पत्रिकेवर, उद्या इथं जागा पुरणार नाही. बाहेरगावची लोक यायच्या आधीच गावातली लोक जागा धरून ठेवतील. बाहेरगावची 4 वाजताची आहे बाबा, हात जोडून विनंती आहे तुम्हाला. उद्या पुरणार नाही जागा का. आज कीर्तन आहे, उद्या वाघ्या मुरळीचा कार्यक्रम आहे. म्हणून भगवान खंडेरायाच्या भक्ताचं नाव आहे वाघ्या आणि मुरळी. कोण वाघ्या, कोणाला म्हणायचं वाघ्या आणि कोणाला म्हणायचं मुरळी. ज्यांना ज्यांना पुत्र प्राप्ती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, ते काही लोक खंडोबाला नवस करायचे. खंडोबाला माझ्या जनाबाईनं सुद्धा खंडेरायाकडे नवस केला.
एक अभंग जनाबाईच्या गाथ्यामध्ये बघा. खंडराया तुझं करीते नवासू, 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 खंडराया तुझं करीते नवासू. मरुदे रे सासू खंडराया, मरुदर सासू खंडराया, तुझं करीत नवासू, खंडराया तुझं करीत नवासू, खंडराया तुझं करीत नवासू, खंडराया तुझं करीत नवासू, नवासू, खंडराया तुझं करीत नवासू, करीत नवासू, खंडराया तुझं नवासू. नवस आपल्याला करायचं नाही, पण जनाबाईचा काही नवस वाईट नाही. मला वाघ्या मुरळी सांगायच्या, कोण वाघ्या आणि कोण मुरळी. उद्या ज्यांचा तुम्ही कार्यक्रम ठेवलाय ना ते ह्या तत्वात मोडतेत का बघा. बसत असले तर पुढच्या वर्षी कार्यक्रम ठेवा. संस्कृती सोडून कुठलं करायचं नाही. देव करायला जाऊन पुण्य करायला जाऊन पाप होत असत. पुण्य करता होय पाप दोन नाही का. जनाबाईला नवस केला, खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया. जनाबाई म्हणतात खंडेराया तुला नवस करते का, माझी सासू मरू दे. आता ही व्यवहारातली सासू नव, ही सासू म्हणजे कोण आहे. सासू मेल्यावर तुटेला आसरा,
मरू दे रे सासरा खंडेराया, सासरा मेल्यावर होईल आनंद. मरू दे रे ननंद खंडेराया, ननंद मेल्यावर होईन मोकळी. घेईन मी जोळे गला घालीन झोळे भंडाऱ्याची. भंडाराच का? भंडारा तयार झाला कसा? हळदच म्हणजे भंडारा का याच माहिती पाहिजे. सांगतो, सगळं सांगतो. वाग्या सांगतो, मुरळी सांगतो, ते हळाळ सांगतो. आपण बघतोय वाग्या मुरळी. वाग्या मुरळी म्हणजे पूर्वी लोक नवस करायचे खंडेरायाला. खंडेराया, अरे ही कुस पवित्र जाईल ना. मग होऊ दे रे दादा, ही कुस पवित्र होऊ दे. आमच्या कुळाला कोणीतरी वारस जन्माला येऊ दे, जन्माला येऊ दे. आणि मग त्या नवसाला खंडेराय प्रसन्न झाले. आणि जर पुत्ररत्न प्राप्त झालं म्हणजे संतती झाली, मुलगा असेल तर तो खंडेरायाच्या नावानं सोडायचा. खंडेरायाच्या नावानं सोडायचा. आणि मुलगी असेल तर ती बी खंडेरायाच्या नावानं सोडायचे. ते घरात नाही ठेवायचे. त्याला वाग्यान मुरळी म्हणते. हे पाकिट घेऊ घेऊ बंगले बांधायले, त्याला वाग्या मुरळी म्हणत नाही. जे देवाच्या नावानं सोडले तर नुसतं देव देव करते त्याला वाग्या मुरळी म्हणायचं. वाग्या मुरळी. अजून एक वाग्या आहे. कोणता? बाजारात फिरते ती. ती कसा तयार झाला त्याचं एक कारण आहे. नळदुर्ग प्रांतामध्ये ब्रह्मवैवर्तक पुराणात आलेली ही कथा सांगायला सगळी. 18 पुराणातलं ब्रह्मवैवर्तक पुराण. त्याच्यात नळदुर्गचा उल्लेख आहे विनोद महाराज पुराणात. म्हणजे नळदुर्ग काय लांब नाही, आपण त्याच भागातल्या आपल्या भागाचा पुराणात सुद्धा उल्लेख आहे. नळदुर्ग प्रांतामध्ये एक मेंढपाळ होता आणि मेंढ्या राखत असताना सांभाळत असताना चंदनाच्या झाडाच्या सावलीखाली बसायचा. आणि आपल्या मेंढ्याचं संरक्षण व्हावं म्हणून एक मेंढी त्यानं खंडोबारायाला समर्पित केली. खंडोबाला देऊन टाकली, समर्पित केली खंडोबाच्या नावानं. आणि खंडेरायाने प्रसन्न होऊन त्याला एक कुत्रा दिलता. कुत्रा मग ते मेंढ्याचं संरक्षण करायचा. चोर आले काय आले इकडे पशु आले तर ते सावध करायचा. पण एके दिवशी वाघ आला, वाघ जंगलातून त्या मेंढ्या खाण्याकरता. कुत्र्यानं सावध केलं पण वाघ तावूनच येत होता. या मेंढपाळानं त्याच्या झोळीतला भंडारा काढला आणि लावल्याबरोबर वाघ माणसाच्या रूपात तयार झाला. त्यानं वाघाचं रूप बदललं आणि माणसाचं घेतलं, तोच वाघ्या. म्हणून ती भंडारा ठेवायला काय ती पिशवी ती सुद्धा वाघाच्या कातड्याचीच असते. त्या वाघ्याच्या गळ्यात घंटा असते, लोखंडाची साखळी असते, ज्याला लंगर म्हणतात. त्याला लंगर म्हणतात. त्या भक्ताची लक्षण आहे ती भंडारा. आता भंडारा म्हणजे नेमकं काय? हळद म्हणून, कोरडी हळद म्हणून आपण कोरडी हळद भंडारा म्हणून काय करतो, वापरतो. त्या हळदीचा जन्मच कसा झाला तर जगाच्या परमात्म्या, जगाचा जो नायक आहे परमात्मा, भगवान परमात्मा, त्याची जी योग निद्रा आहे ती योग निद्रा एकदा पाताळाला निघून गेली. पाताळात निघून गेली. परमात्मा कासावीस झाले म्हणजे योग निद्रा गायब झाली. म्हणजे मग तिला शोधण्याकरता ब्रह्मा विष्णू आणि महेश निघाले. तिघांनी एका वृक्षाचं रूप धारण केलं. पिंपळ, वड आणि पळस हे तिघांनी एकेकाचं रूप धारण केलं तिघांनी. आणि पाताळात जाऊन तप करू लागले. ह्या योग निद्रेला शोधण्याकरता तप करू लागले. आणि तप करीत असताना पाताळात तप करीत होते योग निद्रेची, योग निद्रा म्हणजे प्राप्त होण्याकरता. पण तपश्चर्या करीत असताना विष्णूच्या मांडी खालून एक अंकुर फुटला. विष्णूच्या त्या अंकुर फुटला, बाहेर आला. त्याने हुंकार दिला, अंकुर आला खालून. तो अंकुर म्हणजेच हरिद्रा. योग निद्रा हरवलेली ती हरिद्रा रूपानं मांडी खालून आली, तीच हळद. आणि ती कोरडी हळद खंडोबारायांचे फक्त भंडारा म्हणून वापरतात. खंडेराला ही त्याचाच गंध लावतात.
असा असणारा. आणि त्याच्या पुढचा प्रकार आहे हळाळ म्हणून. आपल्याकडं काय त्याची तेवढी करत नाहीत कोणी. हळाळ म्हणजे 3 फूट लांब 3 फूट रुंद तेवढ्या काय करायचं, आखणी करायची आणि त्याच्यात निखारे टाकायचे. निखारे म्हणजे लालभुंद पेटलेला विस्तव, आणि त्याच्यातून ते खंडोबाईचे भक्त चालतात. ज्याची निष्ठा आहे, निष्ठावंत भक्त खंडेरायाचा आहे, त्याला तो अग्नी काही करू शकत आजही आहे ते. आणि ते खरं आहे, ती काही अंधश्रद्धा नाहीये, ही शास्त्रात पुराणात पासून आलेलं आहे. पण निष्ठावान भक्त लागतो. मला निंदा करायची नाही. आपल्या पाऊस महिन्यात, आता त्या मागच्या महिन्यात ती वारूची का असतं आपल्या गावात फिरायचं बघा, सगळे आपल्या अरुणदादानं म्हणायचं ती वारू मिरवायची, अंगात यायचं वारूच्या. आणि तेव्हा गावात रस्ते एवढे रुळलेले नव्हते, आणि ते सराट्याची काठी, त्या अरुणदादानं म्हण काटा आला रे म्हणलं का, देवाने डोळे उघडायचे, सरळ वाटेने नाचायचे. असली वारू त्या इस्त्यावर चलू शकत चलत नाही ते बाबा, त्याला निष्ठा म्हणून अशी असणारी ही खंडेरायाची काय आहे कथा आहे सगळी. आणि त्या खंडेरायाच्या यात्रेनिमित्त निवडलेला अभंग, इथून 2 तास कीर्तन विठ्ठल. प्रत्येक प्राप्ताभंगामध्ये नाथ बाबा वारी सांगतात. कोणती वारी सांगतात? आता वारी बघू होतं जीवाचं फाटपाट 15-20 मिनिटामध्ये का वारी. इथं प्रत्येक जण वारी करतोय, कुणी वारी करत नाही असं नाही. जीव वारी करतोय, संत वारी करतात आणि देव सुद्धा वारी करतो. तिघं बी वारी करतात. मग जीव कोणती वारी करतो, संत कोणती वारी करतात आणि देव कोणता वारी करतो, कोणती वारी करतो बघावं लागेल आपल्याला. जीव 2 प्रकारची वारी करतो, देव एकाच प्रकारची वारी करतो, आणि संत 2 प्रकारची वारी करतात. विठ्ठल जीवानं 2 वाऱ्या केल्या, जीवाच्या मागे 2 वाऱ्या आहेत. 2 प्रकारची वारी जीव करतो. कोणकोणत्या वारी आहेत? एक आहे अहंकाराची वारी आणि दुसरी आहे संसाराची वारी. जीव कोणत्या वाऱ्या करतो? एक अहंकाराची आणि दुसरी संसाराची. अहंकाराची म्हणजे माझं घ्या, पुढचं तुम्ही म्हणा काय अर्थ पंचात न्या, मला माना, मला मान द्या, माझच खरं, त्याला म्हणायचं अहंकाराची वारी. या अहंकाराच्या वारीनं भल्या भल्याचा नाश केलाय. मोठमोठे या वारीत धुरळा झाले, गेले. कोण नमुनाच ऐकायचा असेल तर ऐका. व्यासांचे सुपुत्र मुनी शुकाचार्य आईच्या पोटात किती वर्ष होते? 12 वर्षे. 12 वर्षाच्या नंतर मग ज्यावेळेस त्यांना कळालं का संसार मुक्तच आहे, मग आपण इथे आलाच नाही पाहिजे, आणि मग वेगळ्याच द्वारा आले. कुठून? आईच्या कानातून उडी मारते. कपडाना लता 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. ते नागवेची पळून गेले रे, नागवच पळू लागले. कपडा नाही, नग्न अवस्थेमध्ये पळतात. व्यासमुनी मागच धावतात, पुढे शुकाचार्य, माग व्यासमुनी, पुढे शुकाचार्य, माग व्यासमुनी. आणि एका पानवट्यावर, एका जलाशयावर काही गंधर्व कन्या नग्न अवस्थेमध्ये स्नान करीत होत्या, जलक्रीडा करीत होत्या. आणि तिथूनच शुकाचार्य पळत गेले आणि त्याच्या पाठीमाग व्यास महर्षी गेले. व्यास महर्षीला बघितल्या त्या गंधर्व स्त्रियांनी आपली वस्त्र सावरायला सुरुवात केली, अंगावर वस्त्र घेतले. व्यासाने लांबून बघितलं होतं. व्यास महर्षी त्या स्त्रियांना म्हणतात, तुम्ही नाटकीच दिसता म्हणे. म्हणजे काय? माझा तरुण मुलगा इथून गेला, त्यानं जाताना तुम्ही वस्त्र सावरलं नाही. माझं वय झाले, मी वृद्ध आहे, आणि म्हाताऱ्याला बघून तुम्ही वस्त्र सावरताय. त्या स्त्रियांनी दिलेलं उत्तर आहे का? स्त्रियांनी उत्तर दिलं म्हणजे तो तरुण होता पण देहावर नव्हता. तरुण होता पण तो देहावर नव्हता, त्याच्या देहावर होता, देहावर नव्हता. त्यानं आम्हाला बघितलंच नाही. बघितलं असेल पण देहरूपानं बघितलं नसेल. पण तुम्ही तर खुशाल देहावर आहात म्हणून आम्हाला वस्त्र सावरण्याची पडली. काय शुकाचार्यांना अभिमान आला, म्हणतो बाबाचा अपमान झाला म्हणजे.
असंच व्हावं लागते म्हणजे म्हातार मध्ये करते व्यास म्हणशील ना आणि शुकाचार्यांना अभिमान आला, वा काय मला श्रेष्ठ म्हणल्या, गंधर्व कन्यांनी माझा उल्लेख केला, मला नावाजलं. व्यास म्हणजे शुका शेवटी हे गाणं निघाले बघा हिंदी का त्या डीजीवर एक लागते, बाप तो बाप हे गा शेवटी बापच असतो. आणि मग शुकाचार्याला व्यासमुनी म्हणतात, तुला अहंकार आला ना, अहंकाराची वारी अहंकार सांगाल, तुला अहंकार आला ना, तो अहंकार घालवायचा आहे. आणि मग याला जनकाकडे लावलं, जा म्हणजे जनकराजाची भेटी घेऊन. अहंकार आलेला पहिलाच जनकाच्या द्वारात गेले आणि शुकाचार्य त्या द्वारपालाला सांगितलं, सांगा तुमच्या राजांना मी शुक आलोय म्हणून सांगा. तो शिव गेला जनकराजाला सांगितलं, मालक बाहेर कुणीतरी आले, मी शुक आलोय म्हणून सांगा म्हणतो. म्हणजे जनकाने सांगितलं त्यालाही म्हणावं बरोबर कुणी आणू नको. दोनदा गेलं ते सेवक, ओ तुम्हाला मालकाने बोलवले पण एकट्याला या म्हणजे बरोबर कुणाला घेऊन. ते शुकाचार्य म्हणला, अंगावर माझ्या कपडा सुद्धा नाही, मी आणलंच कोणाला बरोबर. आणि जनक राजा असा का म्हणतोय की एकट्याला ये म्हणावं बरोबर कुणाला घेऊन येऊ नको. दोनदा झालं. तिसऱ्या वेळेस शुकाचार्यांच्या लक्षात आलं, जनक म्हणजे विदेही जनक आहे, जनकानं बोललं ते बरोबर आहे, एकटे या बरोबर कोणाला घेऊन येऊ नका. याचा अर्थ मी दोनदा बी सेवकापाशी निरोप दिला, मी शुक आलोय, तेवढा मी बाजूला काढावा लागतो. आणि मग तिसऱ्या वेळेस सांगितलं सेवकापाशी, शुकाचार्य आलेत येऊ का म्हणाव. मग सेवकानं निरोप दिला, शुकाचार्य आलेत येऊ का म्हणा, आता या म्हणाव. म्हणजे ज्या वेळेस अहंकार तिथं बाजूला ठेवला त्यावेळेस जनकानं मध्ये काय केलं, प्रवेश दिला. म्हणून अहंकाराची वारी बरोबर नाही, अहंकाराच्या वारीमध्ये नाश होतो महाराज. अशा अहंकारामध्ये बरेच असणारे आपल्या जीवाचा घात करून घेतात. एक मूर्तिकार होता, मूर्तिकार अशा मूर्त्या हुबेहूब बनवायचा. काही चित्रकार बघितले आम्ही बस स्टँडवर, रेल्वे स्टँडवर प्रवासात फिरताना योग येतो. एक चित्रकार मी तुळजापूरच्या स्टँडला बघितला, तुळजापूरच्या. मग ते आपल्या यात्रेच्या टायमाला सगळे यात्रे करू बसतात बघा, बोचकप काय आपलं गटुडे गाय ते. त्यानं जर बसलं चित्र काढायला तर 15 ते 20 मिनिटात त्या सगळ्या गाभाळासहित चित्र बरोबर काढणार. ते जणू काय कॅमेऱ्यात टिपले. तसा एक मूर्तिकार हुबेहूब मूर्त्या तयार करायचा, त्या मूर्ती बनवण्याचा त्याला अहंकार आला. मला अहंकार सांगायचा फक्त, इतका अहंकार आला त्याला वाटायचं माझ्यासारखा मूर्तिकारच तयार नाही, मूर्तिकारच कोणी नाही अशा मूर्त्या तयार करायला. एका ज्योतिषाची भेट झाली, ज्योतिषाला यानं अहंकार बोलून दाखवला, म्हणजे महाराज आपल्यासारखी मूर्ती कोणी तयार करत नाही. ज्योतिषानं सांगितलं करत नाही मान्य, पण तुला एक सांगू का, म्हणजे मी ज्योतिष आहे, मी सांगू माझं ऐकतोच का, म्हणजे ऐकतो की सांगा, इथून पुढं 12 दिवसानं दुपारी 12 वाजता तुला स्वतः यम न्यायला येणार आहे. तू किती का खतरा मूर्तिकार बनणारा असेल, मूर्ती बनवणारा. इथून पुढं 12 दिवसानं दुपारी 12 वाजता यम येणार आहे. यानं मूर्तिकार होता, याने विचार केला, म्हणलं आता ज्योतिषानं सांगितलंय खरंच असणार आहे, यमाला चुकवायचं आहे. आता यमाला कोणाला चुकवता आलं नाही, यमाच्या तावडीतून कोणच चुकला नाही. पण यानं यमाला फसवायचा प्रयत्न केला. 10 मूर्त्या आपल्यासारख्या तयार केल्या हुबेहूब 10. आणि 11:57 3 मिनिटं कमी 12ला असताना 11वा असा बसला. आपण जशी मूर्ती केल्या तशी. यमाला न्यायला बघितलं, म्हणजे हे तर न्यायचं एकाला दिसायले किती 11, म्हणजे न्यायचं कोणाला, आता सगळे सारखे दिसायले. यम तो यमच असतो. यामानं मूर्ती बघितली आणि अहंकार कसा घात करतो बघा. यामानं बघितलं, कोणाला नाही हो बाबा, मी म्हणीन यम म्हणाला, यम म्हणला. आणि मग यमाला युक्ती लढवली, काय मूर्तिकार असल, बापरे अजब आहे, गजब आहे, काय आश्चर्य आहे, काय मूर्त्या तयार केल्यात, कुठं सुद्धा चूक नाही, कुठं सुद्धा फरक नाही, काय कौतुक करावं, काय मूर्त्या तयार केल्यात. पण
पण एक चूक मात्र आहे. एक चूक आहे म्हणजे मग ना गप मारावं का? ही म्हणला कोणती चूक आहे? ही चूक आहे भरा पिशवी. आता एवढं गप बसला असता तर यमाला सुद्धा हुलकावणी देता आली असती, पण अहंकार बसू देत नाही. चुकलं हे सांगायचं होतं त्याला. चट यमानं गावाला गुंडाळलं त्याचं. अहंकाराची वारी करतो जीव. पहिली वारी कोणती करतो? अहंकाराची. दुसरी संसाराची. पुनरपी जननम हा संसार आहे. पुन्हा जन्माला येणं मरण हा संसार आहे. किंवा जो करतो आपण लेकरं बाळ भांडी कोंडी हाही संसार आहे. पण या संसारात ब्रह्मदेव सुद्धा हा संसार करू शकत नाही. करिता विचार पुढं हा संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. ब्रह्मदेवाला सुद्धा संसार सुटलेला नाही. जीव दोन प्रकारच्या वाऱ्या करतो. कळालं? आता देव एकाच प्रकारची वारी करतो. फक्त तो संतांच्या गावाला जातो. ज्ञानोबराला सांगतो स्वतः परमात्मा. देव म्हणे ज्ञानेश्वरा मी तुला प्रत्येक कृष्ण पक्षातली जी एकादशी आहे ती तुझ्या भेटी करता ठेवीन आणि तुला भेटायला येईल. स्वतः भगवान परमात्मा प्रत्येक कृष्ण पक्षामध्ये ज्ञानोबरांना भेटायला आळंदीला जातात. म्हणजेच परमात्मा आळंदीची वारी करतात, भक्ताची वारी करतात देव. आणि संत दोन प्रकारच्या वाऱ्या करतात. कोणत्या? एक विष्णूची आणि एक महादेवाची. संत दोघांच्या वाऱ्या करतात. एक विष्णूची एक महादेवाची. विष्णूची वारी म्हणजेच आळंदीहून देहूहून पंढरपूरला जाणं, अथवा मागवारी आता जवळ आल्या बिंबळीहून पंढरपूरला जाणं, औषधून पंढरपूरला जाणं, ही विष्णूची वारी झाली. पण चैत्र महिन्यामध्ये असेल गुढीपाडवा झाल्यावर तिसऱ्या दिवशी जाते ती लोक महादेवाला चालत. ती कुठली झाली? महादेवाची वारी. महादेवाचीच वारी. म्हणजे खंडेराय कोणाचा अवतार आहे? मी मगाशी सांगितला महादेवाचाच अवतार आहे. मग आजच्या अभंगामध्ये माझे नाथ बाबा म्हणतात मी ही वारी पांडुरंगाची बी केली आणि खंडेरायाची बी केली. पण कशी केली? अभंगाचं पहिलं चरण.
नाथ महाराज पहिल्या चरणात म्हणतात दादा, अहम आणि सोहम. हे अहम आणि सोहम दोन्ही एकच आहे. हे काय करा, अहम म्हणजे मी, सोहम म्हणजे मीच. पण तिथं अहम देहस्मी म्हणण्याऐवजी अहम ब्रह्मस्मी म्हणा, म्हणजे मी देव आहे, मी देव आहे असं म्हणा. अहम वागा, सोहम वागा किंवा वाग्या. हे अहम ब्रह्मस्मी, अहम देहस्मी वृत्ती सोडा, मी देवा ही वृत्ती धारण करा आणि अंतःकरणामध्ये काय करा, प्रेम नगरावारी. ज्या नगराला प्रेम मिळते, ज्या नगराचा राजा प्रेमाचा भुकेलाय, थोर प्रेमाचा भुकेला, त्याच्या वारीला जा. कारण तो देव कैवारी करा, सावध होऊन भजनाला लागा आणि देव कैवारी करा. देव कैवारी झाल्याशिवाय तुमचं हे माग लागलेल्या अहंकाराची वारी असेल अथवा संसाराची वारी असेल, हे मागची वारी चुकणार नाही. देव कैवारी व्हायला पाहिजे. देव कैवारी झाला मग मात्र या वाऱ्या चुकतात. देवच कैवारी पाहिजे. हे बाकीचे कोणी कैवारी होत नाहीत. हे सगळे फक्त जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे आणि अंतकाळीचे नाही कोणी, फक्त कैवारी एकटा नारायण आहे परमात्मा. म्हणून तो देव कैवारी करा. आणि मी सुद्धा तो केलाय, मी त्याची वारी केली आहे, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, इच्छा मुरळीस पाहू नका. ती इच्छा नावाची मुरळी, इच्छा म्हणजे अपेक्षा, आकांक्षा किंवा जिला बंधन नाही अशी स्त्री, अशी अवस्था मनाची, तिला काय म्हणायचं, इच्छा. आणि इच्छा केली त्या मुरळीला बघू नका, म्हणजे पडाल नरकद्वारी. त्या इच्छेनं भल्या भल्यांना नरकाला नेलेल्या, भल्या भल्यांना इच्छेमुळं. म्हणून बोध बुदली, ज्ञान दिवटी, उजळा महाद्वारी. बुद्धी म्हणजे तेलाची ही असते बघा, आणि दिवटी, कारण खंडेरायाला ओवाळण्याकरता काय असेल तर त्या दिवट्या आहेत, दिवट्या. ज्या वेळेस त्या चंपा षष्टीला भगवान खंडेरायाने त्या मुनिमल्लाला मारलं आणि मग खंडेरायाच्या रूपामध्ये, मूळ स्वरूपामध्ये परमात्मा प्रगट झाले आणि सिंहासनावर बसवलं, त्यावेळेस त्या भक्तांनी खंडेरायाला ओवाळला असेल तर त्या दिवट्याने ओवाळले. त्या चांदीच्या, लोखंडाच्या, लाकडी अशा प्रकारच्या जसं त्याच्या सामर्थ्यानं असेल तसं त्या दिवट्या पाजळतात, उजळतात. ज्ञान बोध बुधली, ज्ञान दिवटी, उजळा महाद्वारी. दिवटी उजळायला लागते. ती दिवटी हे प्रतीक आहे ज्ञानाचं. ज्ञानाची दिवटी उजळल्याशिवाय अज्ञानाचा अंधकार जीवनातून जात नाही. आणि अज्ञानाचा अंधकार जीवनातून जात नाही तोपर्यंत जीवाच्या मागे लागलेली अहंकाराची आणि संसाराची वारी चुकत नाही. संतांनी दोनच वारी केल्या, महादेवाची पांडुरंगाची. मल्हारीची वारी आणि पांडुरंगाची. होय होय वाऱ्या करी बाहेर बाहेरी पंढरी, पांडुरंगाची वारी झाली. इकडं मल्हारीची वारी माझ्या. म्हणून इच्छा मुरळीला पाहू नका. आणि त्या इच्छा सोडून द्या. इच्छेनं अनेकांचा घात केलाय. प्रत्येकाला वाटतं होय तुम्ही खालच्या तुकड्यात यावर्षी आमदा म्हणजे काय सोयाबीनच करायचं म्हणून ऊसच लावला तुम्ही. माझी इच्छा होती जरा ऊसाला भाव येईल आणि कारखाना बी जवळ जरा लवकर नेईल, माझी इच्छा होती. मग पटा बी पडला तर त्यानं कोणी बघितलं नाही कारखान्यात. गेली सगळी इच्छेवर काय चाललंय. आपण इच्छेच्या मागे जाऊन इच्छा मुरळीस पाहू नका. आणि शेवटी महाराज समर्पित करायचा असेल रोडगा, मी मागे सांगितलं आपण जो नैवेद्य दाखवतो अन्नाचा, त्या अन्नाच्या नैवेद्याबरोबर भक्तीचा अंतःकरणातला नैवेद्य महत्वाचा देवाला. कोणता? आत्मा
बाजरीच्या पिठाचा रोडगा हा नैवेद्य झाला व्यवहारातला, पण भक्तीच्या स्वरूपातला अंतकरणातला जो प्रेमाचा भाग, भक्तीचा जर नैवेद्य कोणता असेल तर नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, कारण नवविधा भक्ती मधली 9व्या क्रमांकाची भक्ती आहे. नवविधा काय जे बोली दीजे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तो जाणे. म्हणून
श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. 9व्या क्रमांकाची भक्ती हा आत्मनिवेदन म्हणजे जीव शिव ऐक्य समर्पित भावाचा भाग. भगवान परमात्म्याला हा रोडगा आत्मसमर्पणाचा मी वाहिला आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हरी. आणि शेवट म्हणतात नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी धन्य खंडेराव उंच आसनावर भरले बसलेले खंडेराय आणि त्याच्याशिवाय श्रेष्ठ वारी कोणती असणार आहे. म्हणून मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठोबार ज्ञानेश्वर तुकाराम 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 Thank you.